नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दिव्याच जायका घर या आपल्या चॅनेलवर। आज आपण बघणार आहोत एक खूपच खास आणि वेगळी रेसिपी, पेढ्यासारखी मऊ आणि तोंडात विरघळणारी तीळ शेंगदाणा वडी। रेसिपीसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि 2 वाटी किसलेला गूळ। सर्वात आधी आपण गॅसवर कढई गरम करून घ्यायची। गरम झालेल्या कढईत शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजताना गॅस मंद आचेवर ठेवायचा, जेणेकरून ते शेंगदाणे करपणार नाहीत आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील। ही वडी बनवण्यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हे भाजलेले शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ। त्याच्यानंतर तीळ सुद्धा आपण भाजून घ्यायचे आहेत। तीळ हे हलके पटकन भाजले जातात, त्याच्यामुळे ते सतत परतवत राहायचे। हिवाळ्यासाठी परफेक्ट आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी ही तीळ शेंगदाणा वडी माझ्या घरी तर सर्वांना खूप आवडते। तुमच्या घरी तुम्ही ही तीळ शेंगदाणा वडी कधी केली आहे का? केली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भाजलेले तीळ आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे। आता आपण भाजलेले शेंगदाणे आणि तीळ दोन्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ। ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचे, जेणेकरून एकसारखं मिश्रण बनेल। बनवण्यासाठी अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे। तुम्ही कधीही घरी ही वडी बनवू शकता। बघू शकता तुम्ही मिक्सरमधून एकदम छान असं बारीक मिश्रण करून घेतलेलं आहे। आता पाक बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचे। त्याच्यामध्ये 2 वाटी किसलेला गूळ घालून घ्यायचा आणि तो व्यवस्थित वितळवून घ्यायचा, जेणेकरून गुळाचा पाक एकसारखा बनेल। गूळ चिकटू नये आणि करपू नये म्हणून तो मंद आचेवरती व्यवस्थित वितळवून घ्यायचा। सतत गूळ हलवत राहायचा, जेणेकरून तो खाली चिकटणार नाही। याच्यामध्ये मी थोडंसं तूप ॲड केलं आहे। बघू शकता तुम्ही मंद आचेवरती गूळ वितळत आहे। गूळ असा व्यवस्थित वितळवून घेतला आणि त्याचा व्यवस्थित पाक बनला की त्याच्या वड्याही खूप छान बनतात। बघा तुम्ही अशा पद्धतीने सर्व गूळ वितळलेला आहे आणि त्याचं छान मिश्रण झालेलं आहे। आता मी एका प्लेटमध्ये 2 चमचे तूप घालत आहे। तूप वापरण्यासाठी अजिबात कंजूसी करायची नाही बरं का। मस्त हेल्दी खायचं, हेल्दी राहायचं। आपण आता हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते गुळामध्ये घालून घेऊ। तीळ आणि शेंगदाणे जे आपण बारीक केलेले होते ते गुळामध्ये व्यवस्थित एकजीव परतवून घ्यायचे। यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घालत आहे। याच्यामुळे वड्यांमध्ये खूप छान सुगंध येतो आणि चवही खूप छान लागते। बघू शकता तुम्ही हे मिश्रण एकसारखं एकजीव करून घेतलं आहे। याच्यामध्ये मी अजून 1-2 चमचे तूप ॲड करत आहे, जेणेकरून आपल्या वड्या ज्या आहेत मऊ खुसखुशीत बनतील। तूप हे आपल्या शरीरासाठी हेल्दी असतंच आणि आपण यामध्ये गुळाचा वापर करत आहोत। गूळ सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। हे जे मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता एका तूप लावलेल्या त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं। एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर हे व्यवस्थित एका वाटीने किंवा हाताने तुम्ही एकसारखं पसरून घ्यायचं। हे मिश्रण गरम असतानाच आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत। आमच्या घरी तर गोड पदार्थ खूप आवडीने सगळेजण खातात। जेवणामध्ये प्रत्येकाला गोड पदार्थ हा पाहिजेच असतो, त्याच्यामुळे मी अशा वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असते। तुम्ही चॅनेलला अजूनही फॉलो केलं नसेल तर पटकन फॉलो करा, तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अजून तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
बघू शकता तुम्ही अशा एका आकाराच्या व्यवस्थित वड्या कट करून घ्यायच्या. या ज्या वड्या आहेत त्या आपण हवाबंद डब्यामध्ये 10 ते 15 दिवस आरामात ठेवू शकतो. फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही. बघू शकता तुम्ही या वड्या एकसारख्या आकाराच्या अशा कट झालेल्या आहेत आणि व्यवस्थित अशी वडी निघून येत आहे. प्लेटमध्ये व्यवस्थित तूप लावून घेतलं की या इझिली वड्या अशा व्यवस्थित निघून येतात. बघू शकता तुम्ही कुठेही वडी तुटत नाहीये. मऊ पेढ्यासारख्या खुसखुशीत अशा तीळ आणि शेंगदाण्याच्या वड्या आपल्या रेडी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा. थँक यू.